नमस्कार. आजचा आपला व्हिडिओ स्पेशली त्या लोकांसाठी आहे ज्यांना आधारच्या नावामध्ये बदल करायचा आहे किंवा ज्यांचे आधारवर नाव चुकलेले आहे आणि ते दुरुस्त करून घ्यायचे आहे. बऱ्याच लोकांच्या नावामध्ये आधारवर स्पेलिंगचा काही फरक असेल किंवा काही असे कॅन्डिडेट असतात ज्यांचं लग्न आधीचं नाव आणि लग्न झाल्यानंतर ते नाव चेंज करावं लागते किंवा काही कारणामुळे जर काही चुका झालेल्या असतील तर ते नाव दुरुस्त करून घेणे आधारवर फार आवश्यक आहे. आणि त्याच दुरुस्त्या करण्यासाठी लोकांना प्रॉपर प्रूफ जोपर्यंत जोडणार नाही तोपर्यंत त्या आधारमध्ये दुरुस्ती होत नाही. बऱ्याच वेळा असं निदर्शनास आलं की लोकांचं नाव जर चेंज करायचं असेल आधारवर तर त्यांनी 2-2, 3-3 वेळा अपडेट करायला टाकलं, पण एकच प्रॉब्लेम की अपडेट होऊन नाही राहिलं. तर याच्यामागं दुसरं तिसरं काही कारण नसून एकच कारण आहे की प्रॉपर प्रूफ जोपर्यंत तुम्ही आधार अपडेट करायसाठी जोडणार नाही. आणि हां, महत्त्वाची गोष्ट अशी की आधार जर अपडेट करायचं असेल तर तुम्हाला जसं आधार एक आय डी प्रूफ आहे तसंच दुसरं कुठलं तरी आय डी प्रूफ प्रॉपर असल्याशिवाय तुमचं आधार अपडेट होणार नाही. त्याच्यासोबत तुम्ही एक तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन, इलेक्शन कार्ड किंवा वोटर आय डी किंवा पॅन कार्ड या 3 आय डी प्रूफ तो जोडून तुम्ही तुमचं आधार अपडेट करू शकता. त्याहीमध्ये कधी असं होते की याच्यावरही काम होत नसेल तर तुम्हाला राजपत्र बनवणे फार आवश्यक आहे. तर हेच आधारवरचे नाव चेंज करायसाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ फक्त त्याच्यावरतीच आहे. व्हिडिओ थोडा लंबा होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओची माहिती पाहिजे असेल किंवा पूर्ण जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये तुम्हाला आधारवर नाव चेंज करायसाठी नेमकं तुम्हाला काय करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल. धन्यवाद.